लय वज आहे काय? तर मित्रांनो लय वज आहे म्हणते. आणि मावशी कशी मावशी पैसे द्यायचे आता कापायला हो का मावशी? तर मस्तपैकी सकाळ सकाळ आम्ही नाश्ता काय केलाय माहिती आहे चालू? अंडा बुर्जी. हा अंडा आणि चपात्या नाश्ता चालू केलाय. आणि दोस्तांनो आता चालू मी आणायला मासा. ए कसला मासा आणू? सुरमई आणू ना? तुम्हाला कुठला खायचा आहे भाऊ? तुम्हाला कुठला खायचा आहे? सुरमई ना? तर मित्रांनो सुरमई मासा आणि कोळंबी आणायचे. तर मला मासा आवडत नाही. तुमच्या भरोसा खायला नाही आवडलं तर तुम्हाला दुसरं काय करून द्यावं लागेल. काय आवडणार? तर मित्रांनो गाडी इथं पार्किंग केली आणि आपण मुक्काम इथं केलेला हो का? समोर इथं बंगला आहे आणि एकदम सगळं नाश्ता बिस्टा सगळं अवेलेबल आहे इथं आपल्याला. मित्रांनो काही विषय नाव काही कराय रूम बिम सगळं चांगलं आहे. तर चला आता आपण जाऊया. हे तुम्ही घेऊ ना नुसती मच्छी जाणू नको? कोळंबी नको ना? नाही नको. बरं कुठं जायचं आता आपल्याला? आपल्याला मालवणला मच्छी मार्केट मालवणला जायचंय. तर भैयाकडे मी येऊन 1 महिना झाला मित्रांनो. त्याच्यानंतर आता मी फॅमिली घेऊन आलो. नेक्स्ट टाइम आलो मित्रांसोबत आलतो. आणि जाता जाता एक विषय राहिलेला. बोर्डाचं नाव राहिलं होतं मित्रांनो. त्यावेळेस जाताना घेतलं नव्हतं पण आता जाताना तुम्हाला बोर्डाचं नाव, हॉटेलचा ॲड्रेस, पत्ता आणि डायरेक्ट इथं यायचं आहे मित्रांनो. तुम्हाला इथं काय काय अवेलेबल होणार तुम्हाला सांगतो. रूम तर अवेलेबल होणार, त्यासोबत गरम पाणी पण राहणार. आणि महत्वाचं गोष्ट फ्री वायफाय सुद्धा आहे. आणि मित्रांनो इथं जेवणाची एकदम उत्तम सोय आहे. घरगुती आणि घरगुती पद्धतीचं म्हणत नाही, डायरेक्ट घरगुतीच जेवण आहे इथं. कारण का घरगुती पद्धतीचं म्हणलं ना तर त्याला काय वाटतं ही हॉटेलच आहे. हॉटेल नाही, घरातल्यांची स्वतः मम्मी बनवून देते जेवण आणि बाया हाताखाली असतात त्यांच्या. आणि खरंच असं वाटत नाही की आपण एखाद्या रूममध्ये राहिलो किंवा कुठं राहिलो, घरातच राहिल्यावर वाटतंय. एक वेळेस नक्की अवश्य भेटते मित्रांनो रूमला. आम्ही आलोय, तुम्हाला पण यायचं आहे. आता आम्ही जातो मच्छी मार्केटला, मच्छी घेतो, तुम्हाला पण दाखवतो मच्छी कुठली घेतली. बोर्ड हे आहे आणि रूम वगैरे सगळं अवेलेबल आहे असं दिलेलं आहे. तर तुम्ही ह्या रूमचं ह्याचं लोकेशन जर टाकून आलं ना तरी तुम्ही इथे याचाल. ह्याला म्हणतात कोकण आणि मालवण. कसं आहे राव घरात बसायचं नाही, मालवणला फिरायला यायचं. काय राव घरात बसताय? मालवण क्वालिटी आहे, क्वालिटी टॉपचा विषय म्हणलं तर काय म्हणायचं मालवण. हा तर बघू शकता इकडे नारळ झाडं वगैरे. आता लोकेशन बघून तुम्हाला सांगायची पण गरज नाही. कसं आहे इकडचे रस्ते, इकडचं नेचर कसलं म्हणजे एकदम आपल्या इकडे जसं जुनी आपल्या आजोबा आजीनं बघितलं ना तसं वातावरण इकडं आहे मित्रांनो. आणि इकडं आल्यानंतर इकडून माघारी जाऊच वाटत नाही. मला तर वैयक्तिक जाऊ वाटत नाही, कारण का मला तिथलाच वर रहिवाशी वाटायला लागले. चालेल का इकडे आलं तर राहायला? हो 100%. कधी पण. तर मित्रांनो बघू शकता इकडचं लोकेशन. असं लोकेशन तुम्हाला घरी बसून तर बघायला भेटणारच नाही. हे तुमचा भाव आहे ना, तुमचा लाडका विनायक बानवसे सगळं दाखवणार तुम्हाला. आता मच्छी मार्केटमध्ये चालू. मच्छी मार्केटमध्ये मच्छी कशा आहेत काय आहेत सगळं दाखवतो तुम्हाला. इकडे जेवण करायला लागले ते. आणि डायरेक्ट मी दिलेल्या ऍड्रेसवरच यायचं. इकडं तिकडं फिरत बसायचं नाही, पैसे घालवत बसायचं नाही. कुठं चाललाय? मच्छी मार्केटला. कसं आहे काय बोटन झांजान 4 ते 5 दिवस झालं नुसतं समुद्र बघतोय, झांजा बघतोय मित्रांनो. बघा आयशो कसा आहे इकडं मच्छी मार्केट आहे मित्रांनो. बघू शकताय सगळं म्हणजे वडी बिडी असं आपल्याला घरी बसून बघायला भेटत नाही. मच्छी मार्केट चालू झालं मित्रांनो, बघू शकता. रॉंग साईड सगळीकडं. हो आपण ही मार्केट व्हिडिओ मध्ये बघतोय. आज मी डोळ्यानं बघितलं माझ्या. बघा इकडं पण खेकडं आहेत आपल्याकडलं सारखं. आपल्या इकडलं खेकडं असं नाही तर. हो इकडं बसलाय मग आपण यांच्याकडे घेतलेला ना गेला. तर मित्रांनो यांच्याकडूनच मासा घेतलेला. काल गाठ घेऊन गेलो त्यांची. ही मासा घेतला होता आपण सुरुम. ऐसे पकडे काय असं पकडू? हा असं पकडायला लागतंय. कसं आहे आयशो तिथं राहतात? नाही नाही. तर मित्रांनो फ्रॉन्क्स वगैरे इथं भरपूर मिळतात ह्यांच्याकडं. खेकडं पण इथं. ही बारका ही आपलं काय ते सुरमई बारका, त्याला काय म्हणते ती कोळंबी. आपल्याकडे कोळंबी म्हणते ती भाऊ. ह्याला दर घ्या. आयशोला आवडते असला हातात घ्यायला.
ही कोळंबी आणि ह्याच रक्त काळ असतं मित्रांनो. हो ग कसं आहे तर मित्रांनो हर एक नमुन्याचा मासा आहे. ते कुठला पापलेट आहे ना अशोक पापलेट तो व्हिडिओ मध्ये बघतो ना. मावशी काय म्हणते ते आहे का मित्रांनो मित्रांनो म्हणते ते मावशी. काय शार्क आहे काय कोणता मासा आहे ती शार्क कोणता मासा आहे शार्क मासा. तर बघू बघा मित्रांनो तोंड बिंड कसं आहे याचं. कोणताही शार्कच म्हणते ते काय घेऊ हातात. तर मित्रांनो हो का शार्क डायरेक्ट शार्क हातात घेतलाय विषय टॉपचा. आयशो बघ हातात घेऊन लेकरांना लहान लेकरांना लय हाऊस असते असलं हातात घ्यायचं. आणि तू शार्कला पकडला डेंजर आहे तो आयशो. तर मित्रांनो मावशीकडं खेकडा इथं मासा इथं ह्याला काय म्हणायचो ह्याला माकुल. केव्हा मासा खाचाल नाही तर खाचा एक नंबर आहे मटन बिटन ना त्याच्यापेक्षा सुंदर. हा काय खायला टेस्टी भारी. कधी खाल्लाच नाही ती. नाही एकदम येऊन खावा तुम्ही 200 रुपयाचे एकदम भारी. बाकी मासे फेल पडतील एवढे चांगले. आयशो खाणार आहे का तू ती खरोखरच घेऊन जा. हा मटन असतं ना कधी खाल्लं नाही ना आवडतच नाही. आपण मटन बनवतो ना तसं बनवायचं. बघ आता घरच्यांना बायकोला घेऊन येतो मी मग. अगोदर ना असं थोडस वाफवून घ्यायचं फोडणी देऊन नंतर त्याच्यात मसाला बिसाला टाकायचा नंतर वाटायचं. चिली चिली छान होते. एकदा बनवून खा. छोटी शार्क कुठं आहे इथून साफ करून न्यायची. हा चिली बनवून द्यायची. बरोबर इकडं सारखं चला चला चला. छोटी नाही ही शार्क आहे. कशी आहे शार्क कार्याचा ते जखम इथे मोठा मासा आहे. तर मित्रांनो सगळ्या ही सुरमई ही पण सुरमई ही पापलेट आहे ना पापलेट. काय रे ऐकूया काय ऐशे कसला मासा लाल मासा लय काय ह्याला ऐश्वर्या लय आवडते असलं बघायला. तर मित्रांनो ही मच्छी मार्केट आहे अजून बी तिकडं बोलीकडे आहे बघा. तर मच्छी मार्केटमध्ये आला तर नक्की येते या मित्रांनो. काय मासा वगैरे तुम्हाला कुठला मासा पाहिजे ते मासा तुम्हाला इथं बघायला भेटतो. या ही पापलेटमध्ये आहे ही कुठं ते बार अरे ती काप. तर मित्रांनो सगळं मार्केट आहे आणि समुद्राच्या कडेला असं लय भारी वाटतंय. मग काय म्हणताय हा काय चाललंय बरं आहेत का. तर मित्रांनो इकडं फिरायला आलोया. काय नाव आहे तुमचं कुठून हॉटेलला जरा थोडं दुसरीकडे करायला आलो चालू आता करायला. हा ती जरा प्रॉब्लेम आला. इथलाच का तुम्ही कोल्हापूरचा आहे होय बरं बरं. आता इथून कोल्हापूरलाच आम्ही जाणार आहे डायरेक्ट. हा तर मित्रांनो कोल्हापूरची गाठ पडल्यात आणि कोल्हापूरची भाषा म्हणजे एकदम मवाळकी भाषा प्रेमळ शिंपले. तर मित्रांनो का शिंपल्या सुद्धा इथे इथं त्यांच्या पैसे फ्राय करून कसं करायचं ही धुवायचे आणि टोपात ठेवायचे काय त्याला वाफ लागली असं आहे काय. मांस काढलं मीठ मसाला लावून. हा तर मित्रांनो असं आहे मी कधी खाल्लं नाही पण थोड्या वेळानं बायकोला घेऊन येतो. बायको काय म्हणते बघतो आणि ती खात असली तर आम्ही दोघं पण घेतो असं करतो. आणि पंढरपूर आता त्या बायांच्या तिथे आहे रूमवर. हा आता आम्ही स्कुबा डायव्हिंग ते करणार आहे ना. इकडे सिंपला द्यायचं इथं पापलेट बिपलेट आहे. आता मोठ्या मच्छी मार्केटमध्ये चाललोय किल्लो आहे. हा बारके आहे ते बारके मासे बारके खेकडे आहे तिथं 50 रुपये वाटा आहे गोल्या आयच्या. तर मित्रांनो इथं पण बारका आहे. आता कुठं आहेत मोर चल मोर चल मोर चल तू मला तू दाखवायचं मासं इकडं आत नाही इकडे बाहेरचं बघूया आधी. चल बाहेरचा बघू मासा सारखा 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 सारखा. हा छोटे आहेत काय मार्केट बघाय आणलंय ते आलंय त्याला.
शाळेत जातो या दादा बघितलं का आवडलं मास कच्चं खाणार का तर मित्रांनो मासे बघा ढिगच आहे माशाचा इथं काय रे मासा लय आवडायला लागलं याला बघायला असलं फेडवे म्हणतात त्याला खाचील काच खेकडा हे कोणतं आहे चोर बोंबील म्हणतात त्याला चोर बोंबील तर गायशो चोर बोंबील म्हणजे खर्चा एकदा तो हाऊस फिरतो तर मित्रांनो बाहेर मार्केट चालू झालंय इथलं अजून एवढं नाही उघडलं आता चालू आहे हळूहळू उघडायचं बाबू इकडे झाला तो चल इकडं शिंपल्या वगैरे आहेत त्या वज आहे का लय वज आहे काय तर मित्रांनो लय वज आहे म्हणते आणि मावशी कशी मावशी पैसे द्यायचे आता कापायला हो का मावशी तर मस्तपैकी चांगलं पीस करा कसं पीस करायचं तर हॉटेल स्टाईल मध्ये करा एक नंबर विषय टॉपचा करून टाका हा कुठं आहे रंगीत मासा कोकरी मासा कोकरी म्हणते त्याला रायशू कोकरी काय म्हणते ती कोकरी ती नाही हा कोकरी ही आहे कुठला ती नाही पिक्चरातली कोकरी नाही हा बांगडा आहे हाड आहे ना लागेल लागतं ती ते लागतं तसं काटा येते ती मित्रांनो ताजा एकदम रक्त निघते त्यातलं मास तर घेतलेला आहे आता आता डायरेक्ट बनवायला टाकणार आणि आम्ही स्कुबा डायव्हिंगला जाणार हा चालू रूम वर बायकांना घ्यायचं आणि कुठं जायचं स्कुबा ड्रायव्हिंगला कॉले आयशाचा आज हवा चालू आयशाला हर एक मासा बघायला भेटला होय आयशो कुठला आवडला तुला त्यातला छोटा बार का आवडला ती काय नाव सांगितलेलं काय की ती मासा आवडलेला याला पण ती खाता येत नाही रे ती काय माहिती चावता येते कोकण मालवण विषय टॉपचा कसा आहे बघा त्याला म्हणतात मालवण आणि नेचर